जय कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात मोठा वास्तुदोष कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या दिशेस आहे. आणि वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात मोठा वास्तुदोष हा साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा. साऊथ वेस्ट म्हणजे तुम्ही इथे बघाल, साऊथ वेस्ट म्हणजे इकडे साऊथ आणि इकडे वेस्ट यांच्या मधली जी दिशा आहे, म्हणजे इकडे दक्षिण आणि इकडे पश्चिम, या दिशेच्या मधली दिशा जिला साऊथ वेस्ट म्हटलं जातं, जिला आपल्या मराठीमध्ये नैऋत्य दिशा म्हटलं जातं, हिंदीमध्ये पण नैऋत्य दिशा म्हटलं जातं. नैऋत्य दिशा, नैऋत्य दिशेला जर तुमचा वास्तुदोष असेल, ही जागा सगळ्यात मोठा वास्तुदोष देऊ शकते. ह्या जागेत तुमचं जर टॉयलेट असेल, ह्या जागेत तुमचं किचन असेल, ह्या जागेत टॉयलेट असेल, किचन असेल, या जागेत सेप्टिक टँक असेल, तसेच या जागेत कोणता मोठा खड्डा असेल, तसेच तुमचे एंट्रन्स या जागेत असेल किंवा या जागेत तुमचा जिना असेल, तर हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. ह्या जागेत किचन, टॉयलेट, खड्डा, सेप्टिक टँक, दरवाजा, एंट्रन्स ह्या जागेत असेल तर हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. ह्या वास्तुदोष कोणकोणते सिम्पटम्स देऊ शकतो हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. कारण नैऋत्य दिशा जर खराब कराल तर तो तुमच्या लाईफमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स घेऊन येऊ शकते, खूप मोठ्या अडचणी घेऊन येऊ शकते. त्यामध्ये जर बघायला गेला तर नैऋत्य दिशा ही राहूची दिशा आहे, राहू ग्रहाची दिशा आहे, राहूची दिशा आहे. त्यामुळे राहू हा राक्षसकारक असल्यामुळे, तसाच त्यामुळे नैऋत्य खराब असेल तर राहू हा भरपूर वाईट परिणाम तुमच्या लाईफमध्ये देऊ शकतो, तुमच्या घरात देऊ शकतो. नैऋत्य खराब जर तुमची दिशा असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमचे पित्र खराब होतात. ही पित्रांची दिशा आहे, त्यामुळे ह्या घराला पितृदोष लागू शकतो. पितृदोष लागला की भरपूर अडचणी घरामध्ये होऊ शकतात. त्यामुळे नैऋत्य खराब जर ज्या व्यक्तींच्या घरात नैऋत्य दिशेस किचन, टॉयलेट, संडास किंवा सेप्टिक टँक वगैरे असेल तर त्यांचा राहू पण त्यांच्या कुंडलीत खराब असू शकतो, हे मी गॅरंटीने सांगू शकतो. त्यांचा राहू 5व्या किंवा 8व्या स्थानात बसलेला असू शकतो किंवा राहू सूर्यासोबत बसलेला असू शकतो. कारण पितृदोष तेव्हाच लागतो तुमचा राहू खराब आहे, आणि जेव्हा राहू तुमच्या कुंडलीत खराब आहे तेव्हा तुम्हाला घर पण असं मिळतं जिथं नैऋत्य दिशा खराब असू शकते. तसेच नैऋत्य जर खराब असेल, ही दिशा जर टॉयलेट असेल तर तुमच्या या दिशेत जर तुमचं किचन किंवा टॉयलेट असेल तर नैऋत्य दिशेतील किचन किंवा टॉयलेट घरांमध्ये तुम्हाला भरपूर अडचणी देऊ शकतं. त्यामध्ये हेल्थ इश्यू भरपूर देऊ शकतं. त्यामध्ये तुम्हाला बीपीचा त्रास देऊ शकतं, त्यामध्ये शुगर होऊ शकते, हाडांचे प्रॉब्लेम होऊ शकतात, गुडघेदुखी होऊ शकते, ब्रेन देखील प्रॉब्लेम होऊ शकतात. असे प्रॉब्लेम बघायला मिळालेले आहेत आणि हे जास्तीत जास्त केसेसमध्ये बघायला मिळालेले आहेत. तसेच घरामध्ये कम्युनिकेशन होणार नाही, घरातील सर्व सदस्यांमध्ये कायम वाद होत राहतील, भांडणं होत राहतील, कम्युनिकेशन गॅप भरपूर निर्माण होतील, रिलेशनशिप बिघडतील. त्यामध्ये घरातील जास्त करून नवरा बायकोमध्ये, हजबंड वाईफमध्ये भरपूर वाद होऊ शकतात. एक एकदा अशा केसेस पण घडलेल्या आहेत, नैऋत्य दिशा खराब आहे ज्यांची, त्या घरातील नवरा बायकोंमध्ये डिवोर्स देखील झालेला आहे, नाते तुटलेले देखील आहेत. असे प्रॉब्लेम देखील नैऋत्य दिशा खराब असल्यास होऊ शकतात. तसेच नैऋत्य खराब असेल तर तुमचा राहू खराब होतो, आणि राहू खराब झाला तर घरातील इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी पण हळूहळू बंद पडतील. बघा, मिक्सर, TV, मोबाईल ह्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होऊ शकते, या गोष्टी बंद पडू शकतात. तसेच नैऋत्य खराब असेल तर तुम्ही ही दिशा म्हणजे तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकू शकते. भरपूर लोक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात, एन्झायटी निर्माण होते, लोकांमध्ये सुसायडल थॉट येऊ शकतात. तसेच ही दिशा खराब असेल, पितृदोष असेल, ही दिशा खराब असेल तर भरपूर घरांमध्ये, या नैऋत्य खराब दिशेतील घरांमध्ये भरपूर ठिकाणी सुसायडल केसेस पण बनलेले आहेत, लोकांनी सुसाईड देखील केलेले आहेत. तसेच नैऋत्य दिशेमधील घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणे मेन मालकाला भरपूर अडचणी येऊ शकतात, हेल्थ इश्यू येऊ शकतात. तसेच मेन मालकाचा ॲक्सिडेंटली अकस्मात मृत्यू देखील घडू शकतो. एवढा ही दिशा डेंजर आहे आणि एवढी ही दिशा घात करू शकते तुमचा. त्यामुळे नैऋत्य हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. तसेच नैऋत्य दिशा खराब असेल तर तुम्हाला कायम भीतीचं वातावरण राहू शकतं, मनामध्ये एक कायम दडपण राहू शकतं, कायम तुम्ही एन्झायटी, डिप्रेशनमध्ये जाऊ शकता.
तसेच नैऋत्य खराब असेल तर तुमच्यामध्ये भरपूर अडचणी होऊ शकतात. फायनान्शियली पण भरपूर प्रॉब्लेम येतात. जे कमवाल ते टिकतच नाही, सगळे पैसे निघून जातात. घरामध्ये काही सुधारणाच होत नाही, पैसे कायम टिकत नाहीत आणि कायम घरामध्ये वाद, नातेवाईकांमध्ये वाद. ह्या घरांमध्ये नैऋत्य खराब आहे, या घरांमध्ये गेस्ट पण भरपूर, पाहुणे पण भरपूर कमी येतात, येतच नाहीत, असे प्रॉब्लेम देखील घडू शकतात. नैऋत्य खराब असेल तर तुमच्या मेंटॅलिटी भरपूर चेंज होते. तुम्हाला म्हणजे काय चांगलं काय वाईट हे देखील तुम्हाला कळणार नाही. असे प्रॉब्लेम देखील नैऋत्य खराब दिशेस होऊ शकतात. नैऋत्य खराब असेल आणि त्या घरामधील प्रेग्नेंट लेडीज असेल तर तिचं मिसकॅरेज देखील होऊ शकतं. प्रॉपर बेबी जन्माला पण येऊ शकणार नाही आणि आलं तर ते काही चांगलं प्रॉपर नसणार, असं पण होऊ शकतं. मिसकॅरेज होऊ शकतं. असे प्रॉब्लेम देखील बघायला मिळालेले आहेत. नैऋत्य खराब असेल तर पुत्रसंतान होत नाही, ती पण जास्त करून मुलीच ह्या घरामध्ये बघायला मिळतील. तसेच नैऋत्य खराब असेल तर ह्या घरामध्ये सगळ्यात मोठा वास्तुदोष म्हणजे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी पण होऊ शकतात. कायम ब्लॅक एनर्जीचा आभास देखील होऊ शकतो, जाणवू शकतो आणि घरामध्ये असं तुम्हाला घराच्या बाहेर गेल्यावर कायम तुम्ही कामावर, नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटेल, चांगलं वाटेल, पण घरामध्ये आल्यावर तुम्हाला मनामध्ये एक सुस्ती निर्माण होईल. अंगामध्ये सुस्ती, आळस, कंटाळवाणा, काही काम करण्याची इच्छा होत नाही, घरामध्ये चांगलं वाटत नाही आणि घराच्या बाहेर तुम्ही पडल्यावर तुम्हाला खूप फ्रेश आणि चांगलं फिलिंग येतं. अशा देखील गोष्टी होऊ शकतात. ह्या नैऋत्य दिशेस खराब असल्यानंतर ह्या गोष्टी होतात. तसेच नैऋत्य दिशा खराब असल्या घरासाठीच नाही तर नैऋत्य दिशा खराब असेल तर तुमच्या दुकानगाळा असो, दुकाने असो, तुमचं हॉटेल असो, तुमची कंपनी असो, तुमची फॅक्टरी असो, तुमचे वेअरहाऊस असो, ह्या गोष्टींमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमची कंपनी असेल, हॉटेल असेल तर ते व्यवस्थित चालणार नाही. नैऋत्य खराब असेल, त्या दिशेत टॉयलेट असेल तर तुमच्या कामगारांबाबतीत कायम अडचणी निर्माण होतील. काही ना काही अपघात, ॲक्सिडेंटल केसेस बघायला मिळतील. तसेच मालकाचा बीपीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, हेल्थ इश्यू भरपूर होऊ शकतो, पैशांचा प्रॉब्लेम होऊ शकतो, धंदा वाढतच नाही आहे, गिरायक येत नाही आहे, कस्टमर वाढत नाही आहे, प्रॉफिट होत नाही आहे, कायम फायनान्शियली कंडिशन डाऊनच आहे. असे पण बघायला मिळाले. ज्यांच्या कंपनीत नैऋत्य खराब आहे, हॉटेल खराब आहे, नैऋत्य खराब आहे हॉटेलमध्ये वगैरे, तर त्या कंपनी आणि हॉटेल बंद देखील झालेले आहेत. असे प्रॉब्लेम देखील नैऋत्य दिशा खराब असल्यावर होऊ शकतात आणि नैऋत्य दिशा ही सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. त्यामुळे नैऋत्य चांगला असेल तर तुमचं घर चांगलं राहू शकतं, तुमचे पित्र चांगलं राहू शकतं, तुम्हाला पितृदोष येणार नाही, राहू चांगला राहू शकतो. त्यामुळे नैऋत्य दिशेचा उपाय तुम्ही करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना ह्या प्रॉब्लेम्स रिलेटेड काहीतरी वाटलं असेल आणि हे प्रॉब्लेमला रिलेट करत असतील त्यांनी मला पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता. हा आहे नैऋत्य दिशेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. त्यामुळे नैऋत्य सांभाळा तुमच्या घरातील आणि घर हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वास्तू म्हणजे जिथं तुम्ही सगळ्यात जास्त आयुष्यातील सगळ्यात जास्त अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य तुम्ही घरात काढत असता. तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या हॉटेलमध्ये, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पण तुम्ही तुमचा जास्त वेळ देत असता. त्यामुळं ह्या दिशांमध्ये, या गोष्टींमध्ये, वास्तूंमध्ये जर हा नैऋत्य दिशा खराब निघाली तर तुमच्या आयुष्यात हे भरपूर मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे ह्यांचे उपाय केले, ह्यांच्यासाठी घाबरण्याची गरज नाही. यासाठी भरपूर उपाय पण आहेत. काही केसेसमध्ये काहीही उपाय नाही. त्या दिशेला तुमचा दरवाजा असेल तर तो बंदच करावा लागतो. त्या दिशेला किचन असेल तर ते चेंजच करावं लागतं. टॉयलेट असेल तर ते तुम्हाला पाडून दुसरीकडे शिफ्टच करावं लागतं. अशा गोष्टी पण आहेत आणि काही उपाय पण आहेत जे केल्यानंतर ती दिशा पित्रांची शांती पण होऊ शकते आणि भरपूर गोष्टी पण आहेत ज्या आपण सॉल्व्ह पण करू शकतो. त्यासाठी तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही रिलेट करत असाल. ज्यांच्या पण घरात नैऋत्य दिशा खराब असेल त्यांनी सांगा ह्यापैकी कोणता प्रॉब्लेम तुम्हाला जाणवलेला आहे ते कमेंट करा. हरे कृष्ण.